तो नगरामध्ये आला. बायबल सांगतं की तो एका नगरामध्ये आला, याचा अर्थ येशूला प्रत्येकाच्या जीवनामध्ये यायचंय. आमेन. नगरामध्ये आलं. नगर म्हणजे आमचं जीवन आहे बरं का. हालेलुया. प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याला यायचंय. आणि तो येत असताना त्या ठिकाणामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लोक सापडणार आहेत. आम्ही देखील या ठिकाणात जमलो, पण या गर्दीमध्ये, या लोकांमध्ये जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान येशू पाहतो. आणि येशू त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कार करतो की ज्या व्यक्तीमध्ये येशूला प्रभावित करणारं व्यक्तिमत्व असतं. आमेन. व्यक्तिमत्व तुमचं प्रभाव टाकणार असलं पाहिजे. आमेन. आजारी तुम्ही पुष्कळ आहेत, आर्थिक प्रश्न तुमच्याकडे आहेत, तुमच्याकडे पुष्कळ समस्या आहेत. काही ना लेकरं नसेल, काहींचं पती पत्नी मधला संघर्ष असेल, काही घटस्फोटापर्यंत आलेले असतील, काहींचे प्रॉपर्टीचे वाद असतील. म्हणजे तुम्ही तर प्रश्न घेऊन आला. जसं त्या गावामध्ये येशू गेल्यावर एक पक्षघाती मनुष्य आला. मग काय एकच पक्षघाती मनुष्य होता का? अहो, येशू आल्यावर त्यांना माहिती होतं की येशू चमत्कार करतो. म्हणजे किती लोक समस्या घेऊन आले होते, पण एकाच व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कार घडला. हालेलुया. एकाच व्यक्ती, एकच पक्षघाती मनुष्य बदलून गेला. कारण काय होतं त्याच्यामध्ये? हे जे कॉंग्रिगेशन, हे जे लोक आहेत ना, हे लोक त्या ठिकाणात येशूकडे आले, पण या लोकांकडे होतं काय? का ते लोक येशूवरती प्रभाव टाकू शकले नाहीत? का पक्षघाती माणसासारखं ते बरे होऊन त्या ठिकाणात गेलं नाही? याचं कारण जाणून घेणं फार गरजेचं आहे. कोणता प्रभाव, कोणती अशी गोष्ट होती की ज्याच्याद्वारे या ठिकाणामध्ये काहीतरी घडण्याच्या ऐवजी तिथं वाद निर्माण झाले. वाद झाले बरं का. येशूचा आणि त्यांचा वाद झालाय. येशू असताना तिथं वाद. येशू असल्यावर तर समस्या सुटायला पाहिजे. हालेलुया. पण आम्ही पाहतो की त्या प्रार्थनेच्या दिवशी, त्या संजीवनाच्या सभेमध्ये वाद झाले. ज्या घरामध्ये येशू जमला ना, तिथे शास्त्री आणि पुरुषांमध्ये त्याचा वाद निर्माण झाला.